चल आधी तू. झालंय सगळं आवरून, मी पण माझ्या रूम मध्येच चालले. आणि तुला किती वेळा सांगितलंय नेत्रा, तू फक्त खाण्यासाठी किचन मध्ये यायचेस. कामं करायला आम्ही आहोत. त्यामुळे आता जायचं आणि झोपायचं. हो मी जरा नाही, काही नाही. जायचंय आणि आराम करायचंय. हो काकू, मी जाऊन आरामच करणार आहे. जरा इंद्राणी आत्यांच्या खोलीत जाऊन येते. बरं जा, पण लवकर जाऊन झोपायचं आहे. हो तुम्ही वा पुढे, मी आले. चल. नेत्रा इंद्राणीच्या रूम मध्ये गेली आणि केतकी तिच्या स्वतःच्या रूम मध्ये. मग केतकीचं प्रतिबिंब अद्वैतच्या बेडरूम मध्ये जाऊच शकतो ना. प्रतिबिंब पुन्हा ओळखतील असा धोका आहेच, पण प्रयत्न करायलाच हवा. ही एक शेवटची संधी आहे. केतकी प्रतिबिंब यक्षणाय सिद्धते. मी काय सांगते ते नीट ऐक. अद्वैतच्या खोलीत जायचं. तिथे गेल्यावर पहिलं वाक्य असायला हवं, मी काय म्हणते. बोलायला सुरुवात याच वाक्याने करायची, मी काय म्हणते. यानंतर पुढे काय करायचं ते ऐक. विरोचकाला नक्की संशय आलाय, म्हणूनच तर त्याने ते प्रतिबिंब बनवलं. पण आता मला नाही वाटत विरोचक ध्वजापर्यंत पोहोचू शकेल. असं का वाटतंय तुला? आत्या, त्या ध्वजामध्ये ना काहीतरी आहे जे विरोचकाला लांब ठेवत आहे. म्हणून मी आबांशी सुद्धा बोलले. त्यांना ध्वजाबद्दल सगळं सांगितलं. तर त्यांचं म्हणणं आहे की एकाच वस्तूवर विरोचकाचं चिन्ह आणि देवीचं चिन्ह असं होऊच शकत नाही, शक्यच नाहीये. त्यांचा असा संशय आहे की हा सगळा विरोचकाचा डाव आहे. मला नाही वाटत तसं, कारण तू काय घेऊन आलीस हे विरोचक शोधतोय. त्यामुळे हा सगळं त्याचा डाव असेल असं मला वाटत नाही. पण एवढं मात्र नक्की की विरोचक आता शांत बसणार नाही. पण आता विरोचकाने जेव्हा चोरटीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला खरंच खूप मोठा झटका बसला होता. त्यामुळे मला नाही वाटत तो आता पटकन कशाला असा हात लावायला जाईल. काहीही करून लवकरात लवकर ध्वजाच्या रहस्याची उकल करायला हवी, नाहीतर खूप उशीर होईल. पण काय करायचं, कशी करायची रहस्याची उकल? केतकीचं प्रतिबिंब हे ओळखलं तर त्रिनयनेचं अख्खं सैन्य धावत येईल इकडे आणि पुन्हा गोंधळ होईल सगळा. हा ते मी मेल करेन तुम्हाला उद्या. आम्ही तयार करून ठेवलंय. मी फोन करतो तुम्हाला नंतर. मी काय म्हणते, जरा बोलायचं होतं. तुझ्याकडे वेळ आहे का जरा? मी काय म्हणतो, बोल ना, काय झालं? आणि तू आत ये ना, काय झालं? काय झालं काकू? आधी मला जरा भीती वाटत होते म्हणून तुझ्याशी बोलायला आली. काय झालंय? काही टेन्शन आहे का? टेन्शन म्हणजे विरोचक आला होता माझ्या बेडरूम मध्ये आणि धमकी देऊन गेला. तो विचारत होता की त्याच्या शक्तीबद्दल आपल्याला कसं कळलं ते सांगा. शांतता आहे म्हणजे प्रतिबिंबाला अजून ओळखलं नाहीये. सगळं वेळेत व्हायला हवंय. आणि विरोचक असं म्हणाला की जे जे काही लपवून ठेवलंय ना ते सगळं त्याला माहितीये. काकू ऐक,
अस्थिकट्यार इंद्राने त्यांनी नीट लपवून ठेवली, ती कोणालाही सापडणार नाही. आणि तो जो ध्वज नेत्राने देवघरात लपवलाय त्याबद्दल विरोचकाला माहितीच नाही. आणि दुसरी गोष्ट, विरोचक देवघरात जाण्याची हिंमतच करणार नाही. ठीक आहे. इतका वेळ का लागतो? तेवढ्यात नेत्र आली ना तर गोंधळ होईल सगळा. मला सांग, विरोचक कुठे आता आणि नेत्रा कुठे? विरोचक त्याच्या बेडरूम मध्ये गेल्या, मी बघितलं तिकडे जाताना. आणि नेत्रा इंद्राणी ताईंशी त्यांच्या बेडरूम मध्ये बोलते. ओके. आता मी येते. गुड नाईट. झालं बोलणं? काय म्हणाला तू? अद्वैत म्हणत होता की अस्थिकट्यार इंद्राने त्यांनी नीट लपवून ठेवली, ती कोणालाही सापडणार नाही. आणि तो जो ध्वज नेत्राने देवघरात लपवलाय त्याबद्दल विरोचकाला माहितीच नाही. ध्वज? देवघरात कसला ध्वज लपवलाय यांनी? ज्या अर्थी ध्वज देवघरात लपवलाय त्या अर्थी तो ध्वज मला मिळू नये म्हणूनच तिथे लपवून ठेवलाय. म्हणजे नक्कीच माझ्यासाठी हा ध्वज खूप महत्वाचा असणार. मी काय म्हणते? काय झालं? मी काय म्हणतो, काही नाही. चल तू आवर, चेंज कर, फ्रेश हो आणि आराम कर. चल. काय झालंय? काही नाही झालंय नेत्रा. सांगा ना काय झालंय? नेत्रा, खरंच काही झालं नाहीये. चल तू आराम कर. चल. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही माझ्यापासून काही लपवू शकत नाही. तर चेहऱ्यावर दिसतंय काहीतरी झालंय. प्लीज मला सांगा काय झालंय. मी टेन्शन घेईन म्हणून सांगत नाही आहात का? साहेब ऐका ना, तुम्ही मला नाही सांगितलं ना तर मला जास्त टेन्शन येईल. प्लीज मला सांगा काय झालंय. नेत्रा, काकू आली होती आता. ती म्हणाली विरोचकाने तिला धमकी दिली. धमकी दिली? काय काय म्हणाला विरोचक? हेच की तुम्हाला शक्तीबद्दल कसं कळलं. आणि नेत्रा, विरोचक म्हणाला की त्याला आपण काय काय कुठे कुठे लपवून ठेवलंय ते सगळं कळलं. नेत्रा, बघ, अस्थिकट्यार इंद्राने हत्यांनी लपवून ठेवली. तिथपर्यंत विरोचकाला पोहोचणं शक्यच नाहीये. आणि ध्वजाबद्दल विरोचकाला काही माहितीच नाहीये. खरं तर विरोचकाला एवढंच माहितीये की त्या दिवशी क्लिनिक मधून येताना तू तुझ्या ओढणीत काहीतरी घेऊन आली होतीस, जे आपण युगरात लपवलंय. तर तेच तर कळलं नसेल ना विरोचकाला. नाही, मला नाही वाटत तसं काही असेल. पण तरी एकदा आपण खात्री करून घ्यायची का? मी एक काम करतो, मी बाबांना फोन करून विरोचकावर लक्ष ठेवायला सांगतो. लवकरात लवकर लपवलेला ध्वज ताब्यात घ्यायलाच हवा. आत्ताच जाऊ का? पण हा बिंडोक आहे ना, हा बिंडोक काही झोपतच नाहीये. बसलाय पुस्तक वाचत. थोडा वेळ वाट बघते. नेत्रा, तू चेक कर आज जाऊन, मी बाहेर लक्ष ठेवतो. चला.
साहेब सगळं व्यवस्थित आहे. मित्र, हा ध्वज आपण दुसरीकडे ठेवूयात का? पण दुसरीकडे कुठे ठेवायचं? आपल्या खोलीत ठेवूया का? नाही नाही मित्रा, त्या ध्वजावर विरोचकाचं चिन्ह आहे. मला तुझ्या बाबतीत, आपल्या बाळाच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घ्यायची. रात्र हा ध्वज कोणाच्याच रूममध्ये नको ठेवायला. तुझं बरोबर आहे, हा ध्वज इथेच देवी आईच्या समोरच राहू देत. साहेब तेच म्हणते मी. ध्वज इथे देवाऱ्यातच सुरक्षित राहील. मित्र, पण काकू म्हणाली ना की विरोचकाला आपण काय काय कुठे कुठे लपवून ठेवलंय ते सगळं कळलंय म्हणून. मला ही गोष्ट कळत नाही. जर विरोचकाला सगळं कळलंय तर मग ते ध्वज घ्यायचा प्रयत्न कसा नाही केला? आणि साहेब मला नाही वाटत विरोचक काही करेल. साहेब, आणि विरोचकाने जेव्हा ओटीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याला खूप मोठा झटका लागला होता. कदाचित त्यामुळे तो तसा काही प्रयत्न नाही करणार. मित्र, पण तरी मी आजची रात्र इथेच थांबतो, लक्ष ठेवतो. तुझा रूम मध्ये जाऊन आराम करायचा. नाही, मी सुद्धा थांबणार तुमच्या बरोबर. रात्रीचे 2 वाजले तरी हा झोपला नाहीये. काहीतरी करावंच लागेल. मित्र, ऐक ना, तू प्लीज जाऊन आराम कर ना रूम मध्ये. मी थांबेन इथे, आणि काही वाटलं तर मी फोन करेन तुला. साहेब, असं तर नसेल ना की खरं तर विरोचकाला काहीच माहीत नाहीये? त्याने फक्त केतकी काकूंचा वापर केला आपली दिशाभूल करण्यासाठी. पुस्तक बंद कर, मला झोपायचं. मी वाचतोय. वाचून काय दिवे लावणार आहेस आता? बंद कर, लाईट बंद कर. डोकं दुखतंय माझं, झोपायचंय मला. डोकं दुखतं तर काय पडणार नाहीस तू. तशी तू अमर आहेस ना. साहेब, ऐका माझं. विरोचकाने चुकून जरी आपल्याला इथे देवघरात बघितलं ना, तर जी गोष्ट त्याला माहितीच नाही, उगाच त्या गोष्टीचा त्याला संशय येईल. बरोबर आहे तुझं मित्र. एक काम करतो, बाबांना मेसेज करून चेक करतो एकदा. बाबा, विरोचक रूममध्येच आहे ना. विरोचक बाहेर पडला किंवा संशय आला तर लगेच कळावं. विरोचक बेडरूम मध्येच आहे. तो बाहेर पडला तर कळवतो म्हणालेत बाबा. नेत्रा, एकदा बाबांना मेसेज करून कन्फर्म करतो विरोचक रूम मध्येच आहे का ते. बाबा, विरोचकावर लक्ष ठेवून आहात ना.
हो, विरोचक गाढ झोपलाय, तुम्ही झोपा. गुड नाईट. विरोचक गाढ झोपलाय, तुम्ही झोपा. गुड नाईट. चहा ठेवलायस ना, मला पण दे थोडंसं. देते. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, जे काही माझ्याशी चांगलं वागत होतात, गोड गोड बोलत होतात, ती सगळी नाटकं होती हे कळलंय मला. त्यामुळे ही सगळी नाटकं थांबवा आता. तुम्हाला वाटत असेल मला काही कळत नाहीये, पण ही सगळी लपवाछपवी कळतेय मला. माझ्यापासून जे जे लपवून ठेवलंय ना ते सगळं माहितीये मला. काय काय माहितीये तुला? कट्यार आणि काही गोष्टी आहेत त्या सुद्धा माहिती आहेत. तुम्हाला वाटत असेल मी गप्प आहे. मी गप्प आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही जी लपवाछपवी करताय ती मला कळत नाहीये. सगळं कळतंय मला. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा जे घडवायचे ते मी घडवेनच. विरोचकाच्या शक्तीला, विरोचकाला कमी लेखताय तुम्ही. महागात पडेल. मी काय म्हणते काकू, काय झालं? मी काय म्हणते, विरोचक आला होता. काही म्हणाला का? पुन्हा धमकी दिली का? हो. सांग ना, काय म्हणाला तो? मी काय म्हणते नेत्रा, आत्याचा सुमाने तुला देवघरात बोलवलंय, लवकर. आत्या, काय झालं?